जय भीम. मी विश्वनाथ पवार. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. 20 मार्च 2026 याच दिवशी महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना प्रचंड असे अस्पृश्यतेचे चटके लागत होते, माणूस म्हणून जगता येत नव्हतं, माणसासारखं जगता येत नव्हतं, मानवी अधिकार नाकारले होते, अशा माणसांची गुलामीतून मुक्तता करण्याचा जो प्रचंड महासंग्राम केला महाडच्या मुक्कामी, त्या चौदार तळ्याच्या ठिकाणी, जे चौदार तळ्याचं पाणी कुत्र्या मांजरांना पिण्याचा अधिकार होता, पण आमच्या माणसांना माणूस असून त्या चौदार तळ्याच्या बाजूने देखील जाण्याचा अधिकार नव्हता. पाणी पिणे ते दूरच. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सगळ्या त्या काळातल्या जुन्या सहकार्यांना घेऊन चौदार तळ्याचा रणसंग्राम लढला. तो आज दिवस आहे. महाडला भव्य दिव्य असा कार्यक्रम चालू आहे. लाखो लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. मी यावेळेला त्या ठिकाणी नाही, पण दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची घटना आहे. मी ज्या ठिकाणी बसलोय ते घर आहे माझ्यासाठी अत्यंत पवित्र. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी ज्या कवी गायकांनी प्रचंड असं योगदान दिलं, बाबासाहेबांची चळवळ आपल्या रक्ताच्या धमन्यातून नसानसातून जपून ठेवली आणि त्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी त्या काळातल्या अत्यंत अपूर्ण अशा साधनांचा विचार न करता सातत्यानं तन मन धन अर्पून बाबासाहेबांची चळवळ जनमानसात घेऊन जाण्यासाठी ज्या ज्या कवी गायकांनी काम केलं, प्रचंड असं योगदान दिलं, त्यापैकी आघाडीचे कवी गायक आदरणीय श्रावणदादा यशवंते यांची कन्या रोहिणीताई यशवंते हिच्या घरामध्ये आहे. या आमच्या आंबेडकरी चळवळीतली सगळ्यांची लाडकी बहीण म्हणून तिला आम्ही सगळे पाहतो. रात्रीपासून तिच्या आम्ही घरी आहे आणि म्हणून हे माझ्यासाठी अत्यंत पवित्र घर मी एवढ्यासाठी बांधतो की या तिच्या वडिलांपासून, तिच्यापासून, तिची भावंड, आमचे जवळचे आदरणीय मार्गदर्शक अनिल भाऊ यशवंते, योगेंद्रदादा यशवंते, आमचा मिलिंद भाऊ यशवंते, सुनील भाऊ यशवंते, या सगळ्या फॅमिलीनं आंबेडकरी चळवळीचा प्रसार करण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यापैकी आमची ही रोहिणीताई. आज मी तिच्या घरामध्ये आहे. माझ्याबरोबर आहेत आंबेडकरी चळवळीतले आजचे आघाडीचे कवी गायक संगमजी कासारे साहेब. जय भीम. जय भीम. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतले अत्यंत सक्रिय कार्यकर्ते बौद्धचारी जगदाळे साहेब. आणि समोर दिसते आमची ताई रोहिणीताई यशवंते. आमचे दाजी करडे साहेब आहेत. जय भीम. मी आपल्यासमोर अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. माझ्या हातामध्ये हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे संगम काव्यधारा. थोडा मोबाईल सेल्फी असल्यामुळे तुम्हाला दिसण्यासाठी ते नाव उलटे दिसत आहेत. मी सेल्फी कॅमेरा लावलेला आहे. काही कारणास्तव तो सेल्फी कॅमेरा असल्यामुळे पण तुम्हाला ते नाव वाचता येणार नाही.
पण संगम काव्यधारा नावाचं हे पुस्तक आहे. कवी गायक आहेत संगम कासारे, वरती त्यांचा फोटो आहे. अतिशय दर्जेदार लिखाण केलेलं आहे या पुस्तकामध्ये. सुंदरसं असं काव्यरचना त्यांनी केलेली आहे. ते माझ्याबरोबर आहेत संगमजी कासारे याने हे लिखाण केलेलं आहे. या पुस्तकातलं मला अत्यंत म्हणजे सगळीच सुंदर सुंदर गीते आहेत. त्यापैकी मला अत्यंत आवडलेलं हे गीत आहे, कारण आज त्याची गरज आहे. दाखवा रे जगाला तुम्ही संघटित होऊन, असा हा सगळा संदेश दिलेला आहे. त्या गीतात म्हणतात, दाखवा रे जगाला तुम्ही संघटित होऊन, बहुजन समाजाला सारा एकत्र घेऊन. दाखवा रे जगाला तुम्ही संघटित होऊन, बहुजन समाजाला साऱ्या एकत्र घेऊन. भीमबाबांचे हे स्वप्न सत्यात उतरवारे. खेडोपाडी शहरात मिशन हे दाखवारे राबवारे. खेडोपाडी शहरात हे मिशन राबवारे. उपकाराची बा भीमाच्या जाणकरी ठेवून. हे अत्यंत सुंदर गीत आहे. त्यांच्याबरोबर मी आता बसलेलो आहे. ते अनेक 2-4 गीतांबद्दल आपल्याला सांगतील. कासारे साहेब जय भीम. जय भीम जय भीम. बोला. हे पुस्तक माझ्या हाती आल्यानंतर मला खूप आनंद वाटला. तुमची ही पुस्तिका खरंच, या पुस्तकाच्या माध्यमातून चांगली गीतरचना आपण केलेली आहे. त्या पुस्तकांबद्दल आणि या गीतांबद्दल थोडंसं आपण प्रबोधन केलं तर बरं होईल. होय, खरंच आपण माझ्या एक इच्छा होती की आपलं लिखाण हे तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे, खेडोपाड्यात पोचलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून माझी काय आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा माझे समाज बांधव कलाकार यांनी मला आर्थिक मदत केली. आणि माझी इच्छा अशी होती की बाबासाहेबांच्या कर्मभूमीत आणि बाबासाहेबांच्या घरचे लोक कोणतरी असावी या पुस्तकाच्या प्रकाशनाला. आणि त्या उद्देशानं बाबासाहेबांच्या पवित्र भूमीत, चळवळीच्या पवित्र भूमीत आंबेडकर भवनमध्ये ही या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि तेही त्यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते झालं. हे माझं मोठं भाग्य आहे. वा वा. आणि हे पुस्तक आपण मी जेव्हा प्रकाशित करण्यामागचा एवढाच येतो आहे की या पुस्तकामध्ये 100 गीतं मी स्वतः लिहिलेली आहेत. पण ती गीतं अशी आहेत की समाजाला पोषक, चळवळीला पोषक अशी आहेत. काही भरकटलेली नाही आहेत. व्यवस्थित अभ्यासून ही गीतं लिहिलेली आहेत. तर मी समाजाला सांगेन माझे जे पुस्तक आपणापर्यंत जिथे पोहोचेल, नक्कीच वाचा तुम्ही. आणि त्याच्यातून काही ना काहीतरी बोध तुम्हाला नक्कीच भेटेल, एवढं मी नक्कीच सांगेन. सर, आपण एखादं गीत गाऊन दाखवलं तर बरं होईल. गातो मी वंदन लिहिलेलं आहे. भीमा भीमा थोर तुझे उपकार. भीमा भीमा थोर तुझे उपकार. तूच केलास आमचा उद्धार. उद्धार तूच केलास आमचा उद्धार. भीमा भीमा थोर तुझे उपकार. भीमा भीमा थोर तुझे उपकार. अंतरा आहे. तू नसता तर आम्ही नसतो. तू नसता तर आम्ही नसतो. खंगून खंगून मेलो असतो. खंगून खंगून मेलो असतो. तुझ्यामुळे हे जीवन जगितो. तुझ्यामुळे हे जीवन जगितो. भीमा भीमा वंदन तुझ हे त्रिवार. भीमा भीमा थोर तुझे उपकार. भीमा भीमा
थोर तुझे उपकार. अंतरा शेवटचा करतोय. धम्म दिला तू तथागताचा, धम्म दिला तू तथागताचा, मानेवाला शांतीच्या पथाचा, मानेवाला शांतीच्या पथाचा, संगमाच्या आहे हिताचा, संगमाच्या आहे हिताचा, भीमा भीमा केला आम्ही तो स्वीकार, भीमा भीमा थोर तुझे उपकार, भीमा भीमा थोर तुझे उपकार. अशा पद्धतीनं बरीचशी गीतं आहेत. एक गीत तुम्हाला ऐकवतो की जे आजपर्यंत कोणी तो विषय आणला नाही आहे, पण तो लिहिण्याचा मी प्रयत्न केला. सोलापूरमधील बार्शी तालुक्यातला हा प्रसंग आहे की ज्यावेळेस बाबासाहेब तिथे सभेला जातात आणि गावगुंडे लोक ती सभा उधळवण्याचं काम करतात, पण कोंडाबाई नावाची, कोंडा कांबळे बाई नावाची एक 5 महिन्याची गरोदर महिला आणि तिचा नवरा तो मिलिटरी मॅन असतो, विनायक कांबळे, या दोघांनी ती सभा बाबासाहेबांना जे सभा उधळवायला आलेले बाबासाहेबांची आणि मारायला आले ते, त्या सर्वांना कमीत कमी 500 लोकांना त्या दोघा नवरा बायकोनी जीवाची बाजी लावून पळून लावणे बाबासाहेबांना सुखरूप केलं. तो विषय मी लिहिलेला आहे, तो सादर करतो. भीमरायाला वाचवण्याला केली जीवाची पर्वा नाही, भीमरायाला वाचवण्याला केली जीवाची पर्वा नाही, रणरागिनी शूरवीर लढली कोंडाबाई, रणरागिनी शूरवीर लढली कोंडाबाई, रणरागिनी शूरवीर लढली कोंडाबाई. तर हे असा हा सब्जेक्ट आहे आणि हा लिहिलेला आहे, या पुस्तकामध्ये आहे. आपण तर नक्कीच वाचा. नवीन नवीन काही विषय असे आहेत. आणखी एक विषय आहे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी भरपूर काय केलं आहे, की त्या बाबासाहेबांनी सांगितलं आहे की माझी चळवळ तुम्ही पुढे न्या, परंतु आमचा समाज, आमचे बांधव बाबासाहेबांची चळवळीला विसरले आणि म्हणून हा विषय सादर आहे. जे केले काय करा विचार, भीमाने तुमच्या आमच्यासाठी, जे केले काय करा विचार, भीमाने तुमच्या आमच्यासाठी, गमवली पोटची पोर चार, भीमाने तुमच्या आमच्यासाठी, गमवली पोटची पोर चार, भीमाने तुमच्या आमच्यासाठी. 8वा प्रसंग महाडचा आणि तो काळ्या रामाचा, 8वा प्रसंग महाडीचा आणि तो काळ्या रामाचा, खाल्ला दगडाचा तो मार, भीमाने तुमच्या आमच्यासाठी. पत्नी रमा, इंदू रमेश आणि गंगाधर राजरत्न, पत्नी रमा, इंदू रमेश आणि गंगाधर राजरत्न, केला कुर्बान, केला कुर्बान, केला कुर्बान सारा परिवार, भीमाने तुमच्या आमच्यासाठी, केला कुर्बान सारा परिवार, भीमाने तुमच्या आमच्यासाठी. आणि म्हणून हे गाणं मी जे लिहिण्याचा जो प्रयत्न केला की समाजाला याची जाणीव झाली पाहिजे आणि समाज बाबासाहेबांच्या घराण्याची आणि बाबासाहेबांच्या विचाराची एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. हीच माझी त्या गाण्यामागं तळमळ आहे.
बाकी बरीचशी गाणी आहेत, आपण ती स्वीकारावी अशी मी आपणास विनंती करतो. जय भीम. जय भीम. अतिशय एकापेक्षा एक दर्जेदार अशी गीतरचना या पुस्तकामध्ये आदरणीय संगमजी कासारे दादांनी केलेली आहेत. हे पुस्तक साधारण पान नंबर किती लास्ट किती गाण्यांचं हे पुस्तक 100 आहे? गाण्यांचं. 100 गाण्यांचं हे पुस्तक आहे आणि त्याचं दानमूल्य लिहिलेलं आहे मला वाटतं 150 ना, 150 त्यांचा नंबर दिलेला आहे या ठिकाणी 70 पुन्हा एका 7039110528 पुन्हा त्यांचा नंबर आहे का 7039110528. आपण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान करण्यासाठी अशा कवी गायकांच्या पाठीशी खंबीरपणानं सगळ्यांनी समाजानं उभं राहिलं पाहिजे. ही चळवळ पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी चळवळ उभी राहावी आणि त्यासाठी योगदान देणारे कलावंत आणि त्यांचं साहित्य जनमानसापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी ही पुस्तिका मला वाटतं अशा पद्धतीनं जे कवी गायक साहित्यिक जे लिखाण करतात त्यांची धम्म प्रसाराची जे पुस्तकं असतील ती आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. असं प्रकारचं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतो. आदरणीय संगम कासारे साहेबांना या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ही पुस्तिका आपण मागू शकता. एकापेक्षा एक दर्जेदार गीतं आहेत. वेळेअभावी मी या ठिकाणी या पुस्तकाबद्दल जे काही बोलणं करतोय ते थांबवतोय. जय भीम. तुम्ही सगळेजण या पुस्तकासाठी प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो. जय भीम.